Good morning, my dear students. Myself, Busari Vishwas, lecturer at Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmacognosy. So, my dear students, today we are going to discuss next drug, that is cinnamon. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण जे रिमेनिंग पॉईंट्स किंवा रिमेनिंग ड्रग्ज राहिलेले आहेत, सिनेमॉन, त्यानंतर अजोवन, त्यानंतर नटमेग इत्यादी, त्यानंतर क्लोव इत्यादी ड्रग आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. सिनॉनिम काय आहे सिनेमॉनचं? तर कलमी दालचिनी, सिनेमॉन बार्क आणि सायलॉन सिनेमॉन. सिनेमॉनचं सिनोनिम्स काय काय आहेत? तर सिनेमॉन बार्क आहे, सिनेमॉन सायलन आहे, सायलन सिनेमॉन आणि कलमी दालचिनी. त्यानंतर त्याचा बायोलॉजिकल सोर्स. इट इज कन्सिस्ट ऑफ ड्राईड इनर बार्क ऑफ शूट्स ऑफ प्लांट सिनेमॉनम झायलेनिकम. कशापासून मिळतं? ड्राईड शूट्स जो बार्क्स आहे त्याच्यापासून मिळतं. मेन स्पेसिस कुठली आहे? सिनेमॉनम झायलेनिकम. इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली ल्युरियासी. त्याची फॅमिली काय आहे? ल्युरियासी त्याची फॅमिली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये काय काय केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतात? कशामध्ये? सिनेमॉन आपण जनरली कलमी दालचिनी मसाल्याच्या पदार्थात वापरतो. त्याच्यामध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट सिनेमॉन बार्क कंटेन अबाउट 0.5 to 1% ऑफ व्होलाटाईल ऑइल्स, 1.2% of tannins, mucilage, calcium oxalate, starch and sweet substance known as mannitol. सिनेमॉनमध्ये काय काय केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहेत? तर सिनेमॉन बार्क कंटेन्स अबाउट 0.5% to 1% व्होलाटाईल ऑइल. व्होलाटाईल ऑइल किती असतं? 0.5 ते 1% व्होलाटाईल ऑइल असतं. त्याचबरोबर 1.2% टॅनिन्स, म्युसिलेज, कॅल्शियम ऑक्झॅलेट, त्यानंतर स्टार्च आणि स्वीट सबस्टन्स जो प्रेझेंट असतो त्याच्यामध्ये, त्या स्वीट सबस्टन्सला काय म्हटलं जातं? मॅनिटॉल नावाचा स्वीट सबस्टन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. त्यानंतर आणखी काय असतं सिनेमॉनमध्ये? तर सिनेमॉन ऑइल कंटेन्स 60 to 70% सिनेमल्डिहाइड. सिनेमल्डिहाइड किती पर्सेंट असतं? 60 ते 70%. त्यानंतर युजेनॉल 5 ते 10% युजेनॉल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. बेन्झल्डिहाइड अँड अदर टर्पिन्स लाईक फेलेंड्रिन, पायनिन, सायमिन अँड कॅरिओफायलिन एवढे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात केमिकल. काय काय केमिकल आहेत? जनरली आपण पाहिलं की व्होलाटाईल ऑइल्स असतं 0.5 ते 1%, त्यानंतर 1.2% टॅनिन्स, म्युसिलेज, कॅल्शियम ऑक्झॅलेट, स्टार्च, स्वीट म्युसिलेज सबस्टन्स त्या ठिकाणी असतो, त्याला आपण मॅनिटॉल म्हणतो. त्यानंतर अनदर केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट इन सिनेमॉन बार्क 60 to 70% सिनेमल्डिहाइड, 5 to 10% युजेनॉल, देन बेन्झल्डिहाइड अँड अदर टर्पिन्स लाईक दॅट फेनेंड्रिन, पायनिन, सायमिन and caryophyllene. These are the chemical constituent present in the cinnamon bark. Then त्याचे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. कलर कसा आहे? आउटर सरफेस कसं असतं त्याचं? डल येलोइश ब्राऊन कलरचं आउटर सरफेस हा प्रामुख्याने पाहायला मिळतं. त्यानंतर इनर सरफेस डार्क येलोइश ब्राऊन. इनर सरफेस कसं असतं? डार्क येलोइश ब्राऊन. ओडर कसा असतो? ॲरोमॅटिक ओडर असतो. त्याचबरोबर स्वीट ॲरोमॅटिक अँड स्वीट ओडर असतो. साईज 1 centimeter लेंथ अँड 0.5 centimeter इन डायमीटर. 1 centimeter लेंथ असते आणि डायमीटर किती असतं? ॲप्रॉक्सिमेटली 0.5 centimeter ते त्याचं डायमीटर असतं. त्यानंतर फ्रॅक्चर, स्प्लिनिटरी फ्रॅक्चर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. त्यानंतर आयडेंटिफिकेशन टेस्ट ऑफ सिनेमॉन बार्क. आयडेंटिफिकेशन ऑफ टेस्ट ऑफ सिनेमॉन बार्क. आयडेंटिफिकेशन टेस्ट त्यालाच काय म्हटलं जातं? केमिकल टेस्ट. त्यालाच काय म्हटलं जातं? केमिकल टेस्ट. सिनेमॉन व्होलाटाईल ऑइल ऑन ॲडिशन ऑफ ड्रॉप ऑफ फेरिक क्लोराईड सोल्युशन टू ड्रॉप ऑफ व्होलाटाईल ऑइल, पेल ग्रीन कलर इज प्रोड्यूस. जर सिनेमॉन व्होलाटाईल ऑइल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 ड्रॉप फेरिक क्लोराईड सोल्युशन टाकायचं आहे आणि सिनेमॉन व्होलाटाईल ऑइल त्याचबरोबर फेरिक क्लोराईड सोल्युशनमध्ये
जर एक ड्रॉप टाकलं तर त्याचा आपल्याला कलर कसा पाहायला मिळतो, पेल ग्रीन कलर त्या ठिकाणी आपल्याला प्रोड्यूस होतो. त्यानंतर सेकंड टेस्ट काय आहे, विथ फेरिक क्लोराईड सिनेमिक अल्डिहाइड गिव्ज ब्राऊन कलर. आणि फेरिक क्लोराईड बरोबर जर सिनेमिक अल्डिहाइड ट्रीट केलं तर त्याचा ब्राऊन कलर आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर युजेनॉल गिव्ज ब्ल्यू कलर रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ पेल ग्रीन कलर. आणि युजेनॉल ब्ल्यू कलर देतो फेरिक क्लोराईड सोल्युशन बरोबर ट्रीट केल्याच्यानंतर. काय काय टेस्ट पाहिल्या, एक म्हणजे सिनेमॉल व्होलाटाईल ऑइल बरोबर जर फेरिक क्लोराईड सोल्युशन ट्रीट केलं तर पेल ग्रीन कलर ऑब्झर्व होतो. त्यानंतर फेरिक क्लोराईड सोल्युशन बरोबर सिनेमिक अल्डिहाइड जर ट्रीट केलं तर ब्राऊन कलर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि युजेनॉल बरोबर जर ट्रीट केलं तर ब्ल्यू कलर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. देन नेक्स्ट वन आहे त्याचे युजेस. नेक्स्ट वन काय आहे, त्याचे युजेस. नेक्स्ट वन काय आहे, युजेस. आता युजेसमध्ये प्रामुख्याने बार्क इज यूज ॲज अ कार्मिनेटिव्ह, देन स्टोमॅकिक अँड माइल्ड ॲस्ट्रिंजंट. बार्क प्रामुख्याने काय काय कशामध्ये यूज केलं जातं, कार्मिनेटिव्ह, त्याचबरोबर स्टोमॅकिक म्हणून आणि माइल्ड ॲस्ट्रिंजंट म्हणून. देन इट इज ऑल्सो यूज ॲज अ फ्लेवरिंग एजंट, आणि फ्लेवरिंग एजंट म्हणून पण त्याचा यूज केला जातो. त्याचबरोबर स्टिम्युलंट म्हणून पण यूज केला जातो. आणि ॲरोमॅटिक त्याचबरोबर अँटीसेप्टिक म्हणूनही त्याचा यूज केला जातो. देन इट इज यूज ॲज अ स्पाइस अँड कंडिमेंट, स्पायसेसमध्ये आणि कंडिमेंटमध्ये त्याचा यूज केला जातो. त्यानंतर लास्ट यूज काय आहे सिनेमॉनचा, तर इट इज अ यूज इन द प्रिपरेशन ऑफ कँडी, डेंटिफ्रायसिस अँड परफ्युम्स. कँडीच्या प्रिपरेशनमध्ये, त्याचबरोबर डेंटिफ्रायसिसच्या प्रिपरेशनमध्ये आणि परफ्युम्सच्या प्रिपरेशनमध्ये पण सिनेमॉन ऑइलचा वापर केला जातो. युजेस आलेत. युजेसमध्ये काय सांगितलं आहे, बार्क इज अ यूज ॲज अ कार्मिनेटिव्ह, स्टोमॅकिक अँड माइल्ड ॲस्ट्रिंजंट. देन इट इज ऑल्सो यूज ॲज अ फ्लेवरिंग एजंट, स्टिम्युलंट अँड ॲरोमॅटिक अँड अँटीसेप्टिक. Then it is used as a spice and condiment. Then last use of cinnamon is in the preparation of candies, dentifrices and perfumes. Then next drug कुठला आहे, नटमेग. नटमेग जनरली सगळ्यांना माहीत आहे. जायफळ, नटमेग जनरली सगळ्यांना माहीत आहे. जायफळ सिनॉनिम काय आहे त्याचं, मायरेस्टिका, मायरेस्टिका. त्यानंतर नक्स, मॉस्चाटा आणि जायफळ. सिनॉनिम काय काय आहे त्याचं, मायरेस्टिका, नक्स, मॉस्चाटा आणि जायफळ त्याचं सिनॉनिम आहे. त्यानंतर बायोलॉजिकल सोर्स, नटमेग कन्सिस्ट ऑफ ड्राईड कर्नेल्स ऑफ सीड्स, मायरेस्टिका फ्रॅग्रन्स. जे कर्नेल्स आहे सीड्सच्या कर्नेल्स, इट इज अ ड्राईड कर्नेल्स ऑफ सीड्स ऑफ प्लांट, मायरेस्टिका फ्रॅग्रन्स, त्याच्यापासून आपल्याला नटमेग मिळू शकतं. त्यानंतर फॅमिली, इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली मायरेस्टिकॅसी, त्याची फॅमिली काय आहे, मायरेस्टिकॅसी त्याची फॅमिली आहे. त्यानंतर केमिकल कन्स्टिट्युएंट, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे केमिकल कन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे, इट कंटेन्स 4 to 8% मायरेस्टिसिन. मायरेस्टिसिन किती प्रमाणात प्रेझेंट असतं त्याच्यामध्ये, 4 ते 8% मायरेस्टिसिन, इलिमिसिन, सॅफ्रॉल प्रेझेंट असतं. त्यानंतर द फॅटी ॲसिड कन्स्टिट्युएंट्स ऑफ द फिक्स ऑइल आर मायरेस्टिक, पाल्मेटिक, ओलिक ॲसिड, ल्युरिक ॲसिड आर प्रेझेंट. काय काय असतं आणखी, फॅटी ॲसिड कन्स्टिट्युएंट्स ऑफ द फिक्स ऑइल आर मायरेस्टिक ॲसिड, देन पाल्मेटिक ॲसिड, ओलिक ॲसिड, ल्युरिक ॲसिड्स. द नेक्स्ट केमिकल कन्स्टिट्युएंट, फॅट कंटेंट ऑफ नटमेग इज नोन ॲज अ नटमेग बटर. आणि नटमेग बटरवरती जे फॅट कंटेंट असतं त्याला आपण काय म्हणतो प्रामुख्याने, इट इज ऑल्सो नोन ॲज अ नटमेग बटर. देन द ऑदर कन्स्टिट्युएंट आर प्रोटीन अँड स्टार्च. आणि ऑदर कन्स्टिट्युएंट काय काय प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये, प्रोटीन आणि स्टार्च त्याच्यामध्ये ऑदर कन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतात. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. त्याचा कलर कसा आहे, एक्सटर्नली कर्नेल्स आर ग्रीनिश, ब्राऊन ऑर ब्राऊन. एक्सटर्नली त्या कर्नेल्सचा कलर कसा आहे, ग्रीनिश आहे. त्याचबरोबर ब्राउनिश पण पाहायला मिळतात किंवा ब्राऊन पण आपल्याला आढळून येतात. त्यानंतर ओडर, स्ट्रॉंगली ॲरोमॅटिक त्याचा ओडर आहे. टेस्ट पंजंट आणि ॲरोमॅटिक आहे. देन साईज, कर्नेल्स अबाउट 20 to 30 mm इन लेंथ. लेंथ किती आहे, 20 ते 30 mm आणि 20 mm ते ब्रॉड आहे. त्याचा शेप कसा आहे, इलिप्सॉइडल त्याचा शेप आहे.
शेप कसा आहे त्याचा, इलिप्सॉइडल. त्यानंतर त्याचे युजेस, नटमेगचे युजेस काय काय आहेत नटमेगचे, तर इट इज यूज ॲज अ it is used an aromatic stimulant and carminative म्हणून यूज केला जातो, aromatic stimulant म्हणून पण त्याचा यूज केला जातो. देन इट इज यूज ॲज अ फ्लेवरिंग एजंट. देन नेक्स्ट युजेस काय आहे, फ्लेवरिंग एजंट म्हणून पण यूज केला जातो. त्यानंतर द फॅट नटमेग बटर, त्याच्यामध्ये जे सांगितलं होतं मी, फॅटी लाईक सबस्टन्स प्रेझेंट असतो, त्याला आपण नटमेग बटर म्हणतो. ऑल्सो नोन ॲज अ बंडा सोप, त्याला बंडा सोप पण म्हटलं जातं. आणि ती बंडा सोप कशामध्ये यूज केली जाते, सोप इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर केला जातो. द फॅट नटमेग बटर ऑल्सो नोन ॲज बंडा सोप अँड इज यूज इन द सोप इंडस्ट्री. आणि कशामध्ये यूज केली जाते ती, सोप इंडस्ट्रीमध्ये त्याचा यूज केला जातो. देन फॅट अँड व्होलाटाईल ऑइल ऑफ नटमेग आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ रुमॅटिझम. आणि जे फॅट आणि व्होलाटाईल ऑइल्स आहे नटमेगमध्ये आपल्याला ऑप्टेन होणारं, ते कशासाठी यूज केलं जातं, जे रुमॅटिझमची ट्रीटमेंट आहे त्या रुमॅटिझमच्या ट्रीटमेंटसाठी आपण फॅट्स आणि व्होलाटाईल ऑइल जे आहे नटमेगपासून ऑप्टेन होणारं ते वापरू शकतो. कशाच्या ट्रीटमेंटसाठी, तर रुमॅटिझमच्या ट्रीटमेंटसाठी. त्यानंतर नेक्स्ट ड्रग कुठला आहे, अजोवन. त्याचं सिनॉनिम काय आहे, अजोवनचं बिशॉफ वीड, अजोवनचं सिनॉनिम बिशॉफ वीड्स आणि ट्रॅचिस्पर्मम कॉप्टिकम लिंक. बिशॉफ वीड्स आणि ट्रॅचिस्पर्मम कॉप्टिकम लिंक हे त्याचं सिनॉनिम आहे. त्यानंतर बायोलॉजिकल सोर्स काय आहे, इट इज कन्सिस्ट ऑफ ड्राईड फ्रुट्स ऑफ ट्रॅचिस्पर्मम अम्मी. कशापासून मिळतं, ड्राईड फ्रुट्सपासून मिळतं. मेन स्पेसिस काय आहे त्याचे, ट्रॅचिस्पर्मम अम्मी. देन इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली आंबेलिफेरी. फॅमिली काय आहे त्याची, आंबेलिफेरी फॅमिली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतात, त्याच्यामध्ये असतं त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं, इट कंटेन्स 35 to 60% थायमॉल, पी सायमिन 50 to 55%, देन टर्पेनिन 30 to 35%, पायनिन आर द constituent of the volatile oils. Then it is also contain 21% fat, 17% protein and 25% carbohydrates. त्याच्यामध्ये आणखी काय काय प्रेझेंट असतं, फर्स्टली काय प्रेझेंट असतं, 35 ते 60% थायमॉल प्रेझेंट असतं. त्यानंतर 50 ते 55% पी सायमिन नावाचं केमिकल कन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतं. त्यानंतर टर्पिनिन किती प्रेझेंट असतं, टर्पिनिन त्याचं प्रमाण किती, 30 ते 35% टर्पिनिन प्रेझेंट असतं. त्याचबरोबर व्होलाटाईल ऑइल पण त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. त्यानंतर इट इज ऑल्सो कंटेन फॅट्स, की फॅट्स किती असते, 21% फॅट्स, 17% प्रोटीन आणि 25% कार्बोहायड्रेट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. त्यानंतर ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स, त्याच्यानंतर काय आहे, ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. त्याचा कलर कसा आहे, येलोइश ब्राऊन त्याचा कलर आहे. ओडर ॲग्रेएबल त्याचं ओडर आहे. टेस्ट कशी आहे, ॲरोमॅटिक टेस्ट आहे, लाईक वॉर्म लाईक थायमॉल सारखे टेस्ट. त्यानंतर साईज किती आहे, 1 ते 3 सेंटीमीटर लॉंग आणि 1.5 ते 2.4 mm, सॉरी 1 ते 3 mm लॉंग आहे आणि 1.5 ते 2.4 mm ब्रॉड आहे. आणि थिकनेस किती आहे त्याची, 0.5 mm to 1.5 mm त्याची थिकनेस आहे. त्यानंतर त्याची युजेस काय आहे, इट इज अ यूज ॲज अ कार्मिनेटिव्ह, देन स्टिम्युलंट अँड अँटीस्पाझमोडिक. कार्मिनेटिव्ह म्हणून, त्याचबरोबर अँटीस्पाझमोडिक म्हणून आणि स्टिम्युलंट म्हणून त्याचा यूज केला जातो. त्यानंतर आणखी काय यूज आहे, इट इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ लोशन अँड ऑइंटमेंट्स. लोशनच्या आणि ऑइंटमेंटच्या प्रिपरेशनमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. त्यानंतर इट इज यूज ॲज अ अँटीसेप्टिक, अँटीफंगल, इन्सेक्टिसायडल अँड अँटीहेल्मेंटिक्स. अँटीसेप्टिक म्हणून त्याचा वापर करू शकतो, त्याचबरोबर अँटीफंगल, त्याचबरोबर इन्सेक्टिसायडल्स आणि अँटीहेल्मेंटिक्स म्हणून पण त्याचा आपण वापर करू शकतो. देन नेक्स्ट वन, द ऑइल्स इज ऑल्सो प्रेफर्ड ॲज अ डिओडोरंट इन माउथ वॉशेस
toothpaste, gargles, and is a flavoring agent for disinfectant of soap. इत्यादी त्याचे यूज आहेत. त्यानंतर लास्ट वन जो ड्रग आहे, लास्ट वन कुठला ड्रग आहे? क्लोव, जी कार्मिनेटिव्ह आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल रेग्युलेटर्स कॅटेगरी आहे. त्याच्यामध्ये लास्ट ड्रग कुठला आहे? क्लोव. क्लोवचं सिनोनिम काय आहे? जनरली सगळ्यांना माहीत आहे, लवंग, लवंग, क्लोव फ्लावर, क्लोव बड, हे त्याचे सिनोनिम. कॅरिओफायलम, लवंग, लवंगा, क्लोव फ्लावर आणि क्लोव बड हे त्याचे झाले सिनोनिम किंवा समानार्थी शब्द. कशाचं? क्लोवचं. देन बायोलॉजिकल सोर्स, इट इज कन्सिस्ट ऑफ ड्राईड फ्लावर बर्ड्स ऑफ प्लांट युजेनिया कॅरिओफायलस. कशापासून मिळतं? ड्राईड फ्लावर बर्ड्स, जो प्लांटचा ड्राईड फ्लावर बर्ड्स आहे त्याच्यापासून मिळतं. मेन स्पेसिस काय आहे? युजेनिया कॅरिओफायलस. देन इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली मायरेस्टिकॅसी. मायरेस्टिकॅसी त्याची फॅमिली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये केमिकल कन्स्टिट्यूएंट कुठले कुठले प्रेझेंट आहेत? इट कंटेन्स अबाउट 70 to 90% युजेनॉल, व्होलाटाईल ऑइल्स, युजेनॉल ॲसिटेट, मिथाइल ॲसिटेट, अमाइल कीटोन, कॅरिओफायलिन्स. देन 10 to 13% ऑफ टॅनिन्स, रेझिन, क्रोमोन अँड युजेनिन आर द प्रेझेंट. त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे? युजेनॉल आहे, युजेनॉल ॲसिडेट आहे, मिथाइल अमाइल कीटोन आहे, कॅरिओफायलिन आहे आणि क्रोमिन, त्याचबरोबर युजेनिन नावाचं केमिकल कन्स्टिट्यूएंट त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर जनरली सर्वांना माहिती आहे. लवंगाचा कलर कसा आहे? क्रिम्सन टू डार्क ब्राऊन आहे. त्याचबरोबर ओडर स्लाइटली ॲरोमॅटिक आहे. टेस्ट कशी? स्वीट आहे का? नाही. पंजंट आणि ॲरोमॅटिक, त्याचबरोबर फॉलोड बाय नमनेस अशी त्याची टेस्ट आहे. त्यानंतर साईज 10 ते 17.5 mm लॉंग त्याची साईज आहे आणि 4 mm विड आणि थिकनेस किती आहे? 2 mm त्याची थिकनेस असते. त्यानंतर आयडेंटिफिकेशन टेस्ट, कशाप्रकारे आपण क्लो आयडेंटिफाय करू शकतो? मॉर्फोलॉजिकली तरी करू शकतो, परंतु जर क्लोचं एक्स्ट्रॅक्शन जर दिलं किंवा सोल्युशन जर दिलं तर त्याच्यानुसार आपण कशाप्रकारे क्लो त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो? तर जो ट्रान्झर सेक्शन आहे क्लोचा, तो स्ट्रॉंग सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर जर ट्रीट केला तर क्रिस्टल ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट सोल्युशन त्या क्रिस्टल लाईक दॅट KMnO4 सारखे आपल्याला ऑब्झर्व होतात, पोटॅशियम परमॅंगनेट सारखे. त्यानंतर TS ऑफ क्लोचं जर सुदान रेड बरोबर ऑब्झर्वेशन केलं, सुदान रेड थर्ड बरोबर, तर ऑइल ग्लोबुल स्टेन रेड कलर आणि ऑइल ग्लोबुल्स जे आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट त्याला रेड कलर येतो आणि ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट वन काय आहे? युजेस. नेक्स्ट वन काय आहे? युजेस. युजेस काय काय आहेत क्लोचे? तर त्याच्यामध्ये युजेस, क्लो इज यूज ॲज अ डेंटल ॲनाल्जेसिक म्हणून पण यूज केला जातो. त्यानंतर कार्मिनेटिव्ह म्हणून यूज केला जातो, स्टिम्युलंट म्हणून यूज केलं जातं, फ्लेवरिंग एजंट म्हणून पण यूज केला जातो. त्याचबरोबर ॲरोमॅटिक आणि अँटीसेप्टिक म्हणून पण आपण क्लोचा वापर करू शकतो. देन द ऑइल इज यूज इन द परफ्युमरी अँड ऑल्सो इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ व्हॅनिलिन. आणि परफ्यूममध्ये पण आपण त्याचा ऑइलचा वापर करू शकतो. त्याचबरोबर व्हॅनिलिन मॅन्युफॅक्चरिंगसाठी पण त्याचा आपण वापर करू शकतो. आता त्याच्यामध्ये अडल्ट्रन्स पाहायला मिळतात. क्लोमध्ये आपण अडल्ट्रन्स पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये अडल्ट्रन्स काय काय आहेत? मदर क्लो, त्यानंतर ब्राऊन क्लोज, क्लो स्टार आणि एक्झॉस्टेड क्लो, हे त्याचे अडल्ट्रन्स आहेत. मदर क्लोमध्ये काय होतं? दीज आर द डार्क ब्राऊन ओव्हेट रायपन फ्रुट्स ऑफ क्लो ट्री. देन दे आर स्लाइटली ॲरोमॅटिक अँड कंटेन स्टार. दे आर व्हेरी इन्फिरियर इन द व्होलाटाईल ऑइल कंटेंट. देन ब्राऊन क्लो जो होता सेकंड अडल्ट्रन्स आहे. दीज आर द एक्सपांडेड फ्लावर ऑफ क्लोज ट्री where in a stamens generally get detached. Then they also contain volatile oil and are similar in color to clove. The volatile oil content is less as compared to the authentic drug. Then clove stalk, these are generally used to the adulterant powder clove and detected by the presence of isodiametric sclerites and prisms of calcium oxalate. Their ash value and crude fiber content also high. Then J9 clove should not be or should not contain more than 5% of stalk to pass the pharmacopoeia's limit. Due to similarity in color, odor, taste, clove stalk are mixed with cloves. Clove stalk mix करू शकतो कशाबरोबर? क्लोव्ज बरोबर. क्लोव्ज स्टार्क contain only 5% of oil.
आणि क्लोज टाल्कमध्ये किती पर्सेंट ऑइल असतं, फक्त 5% त्या ठिकाणी ऑइल प्रेझेंट असतं. त्यानंतर ॲडजस्टेड क्लोज, these are the clothes from which has been removed by the distillation. They darken in color, more shrunken, and when pressed with fingernails do not show presence of oils. Exhausted clothes float on the water. आणि exhausted clothes कसे वॉटरवरती फ्लोट होतात. देन स्टोरेज कंडिशन काय आहे क्लोची, स्टोरेज द क्लो अँड इट्स पावडर शुड बी स्टोर इन अ एअरटाईट कंटेनर इन अ कूल अँड ड्राय प्लेस. Thank you everyone. In this way our carminative and gastrointestinal regulators topic is over here. Next lecture we will discuss our next topic. Thank you.